मॉम, मला असं वाटतंय की आपण खूप मोठ्या प्रॉब्लेममध्ये अडकलोय. प्रॉब्लेम? कसला प्रॉब्लेम? आपण कुठल्याही प्रॉब्लेममध्ये अडकलेले नाही आहोत. अडथळा फक्त दोनच गोष्टींचा आहे. एक तर दीड शहाणा शुभ्या आणि ती बिंडोक श्रावणी. आणि तोच प्रॉब्लेम छोटा नाहीये मॉम. ते शुभू आणि श्रावणी काय करू शकतात ना, हे हॉस्पिटलमध्ये आपल्याला चांगलंच कळलंय. हो, पण आज माझा प्लॅन वेगळा आहे. तो शुभ्या दरवेळी श्रावणीला मदत करतो ना, आज त्याच पंखाना मी कात्री लावणार आहे, ज्यामुळे तिला कधीच उडता येणार नाही. म्हणजे आज मी एक मोठा जुगार खेळणार आहे. त्यात कदाचित मी अडकू शकेन, पण मला हे करायचंय. मॉम, नक्की काय चाललंय तुझ्या डोक्यात? तू शुअर आहेस ना तू जे काही करणार आहेस ते? आजपर्यंत जेव्हा जेव्हा मी प्रॉब्लेममध्ये अडकले तेव्हा तेव्हा विश्वंभरनी मला साथ दिली आहे. माझ्यावर पूर्ण विश्वास दाखवलाय. तो माझ्या शब्दाबाहेर नाही. आणि जोपर्यंत तो माझ्या बाजूने आहे तोपर्यंत त्या श्रावणी आणि शुभ्यानी काहीही केलं तरी माझ्या केसाला सुद्धा धक्का लागू शकत नाही. पण मी एवढ्यावर नाही थांबू शकत. मला असं काहीतरी करावं लागेल की त्या श्रावणी आणि शुभ्याला हे कळेल की ते माझ्याबरोबर लढू शकतात, पण जिंकू मात्र कधीही शकत नाही. कधीच नाही. पण तू ऍटलीस्ट करणार काय आहे ते तरी सांग मला. सगळं सांगेन. घरी पोचल्यावर तुला सांगते की युद्धाची पुढची चाल काय आहे ते. ही चाल जर यशस्वी झाली तर मग पुढचा आपला मार्ग मोकळा, आणि नाही झाली तर मग सगळं संपलं. मॉम, हो, आज अलकनंदाचं अस्तित्व पणाला लागणार आहे. आर नाहीतर पार. एकतर मी संपेन नाहीतर नेहमीसारखी जिंकेन. श्रावणी श्रावणी कुठे गेली असेल ही मुलगी? घरात एकतर वादळ घोंगावतंय. कसं तरी करून 6 महिने तिचं लग्न पुढे ढकललंय आणि ही अशी कोणालाही न सांगता कुठे गेली असेल? हिच्या मनात काय चाललंय ना, मला काहीच कळायला मार्ग नाही. बोल काकू. श्रावणी, अगं कुठे आहेस तू? ते जरा बाहेर आले होते, पण तू इतक्या घाईत का फोन केलायस? श्रावणी, अगं तुझ्या खोलीत तुला बघायला आले. तू खोलीत नाहीयेस. तू आहेस कुठे? अगं ते काय नाही, इथे जवळच आले होते मी. तू अशी का बोलतेस? तुला धाप लागलीये का? काय झालंय तिथे? नाही नाही, आणि धाप कशाला लागते मला? अगं एक महत्वाचं काम होतं म्हणून आले होते. हे बघ, मला सगळं खरं सांग. माझ्यापासून काही लपवू नकोस. तुझा विश्वास नाही का माझ्यावर? थांब, शुभू आहे, त्याला देते, तू त्याच्याशीच बोल. अपर्णा मॅम, तुम्ही काळजी करू नका. उगीच जीवाला असा घोर लावून घेऊ नका. आम्ही निर्मला देवी हॉस्पिटलमध्ये जो वॉर्ड बॉय काम करतो ना, त्याच्या घरी आलोय. इथं आम्हाला काहीतरी महत्वाचं काम आहे. आम्ही येतो लगेच. हा? अगं हो, ठीक आहे, पण श्रावणी जाताना कोणाला तरी सांगून तरी जायचं ग. इथे नंदाका कुठल्या गोष्टीवर काय इश्यू करतील ना, काही सांगता येत नाही. नाही, बरोबर आहे, चुकलं माझं. पुढच्या वेळेला सांगून जाईन. पण तू नको ग इतका विचार करूस. काही नाही होणार मला. बरं श्रावणी, मला सांग, नंदाकांचं कानातलं तुला कुठे सापडलं आणि कसं? म्हणजे काय भानगड आहे ही? त्या तिथे का गेल्या होत्या? नेमकं काय घडलं? काय? हो हो काकू, हे बघ, मी सगळं सांगणार आहे तुला, पण ही गोष्ट अशी फोनवर नाही सांगता येणार. मी एकदा घरी आले ना की सगळं नीट सविस्तर सांगेन. आता खूप महत्वाचा धागा माझ्या हाती लागला, त्या कामासाठीच बाहेर आले. तो फक्त थोडा धीर धर. अगं कसा संयम ठेवू? तुला अजून नंदाका कळलेली नाहीये. त्या कुठल्या थराला जातील ना, याचा आपण विचारही करू शकत नाही. आजवर तिने फक्त दुसऱ्यांना रडवलंय, पण तू, मी आणि शुभूने मिळून तिला हरवलंय आणि हेच तिच्या जिवारी लागलंय. तुला वाटतं ती गप्प बसेल? ती याचा बदला घेतल्याशिवाय शांत बसणार नाहीये. आता आपल्यालाच डोळ्यात तेल घालून बसावं लागणार आहे. हो काकू, ती बाई कशी आहे ना ते हळूहळू कळायला लागलंय मला. आणि आज तर सगळ्याच गोष्टींचा उलगडा होईल. मी येते, तू काळजी करू नकोस. बरं ठीक आहे, तू काळजी घे आणि लवकर घरी ये. हा. काय गप्पा चालल्या होत्या काकी पुतणीच्या?
कुठे काय काय नाही. श्रावणीशी बोलत होतीस ना? मग एवढं काय गुपित शिजतंय? नंदाक्का, श्रावणीला या घराने नाकारलं असलं तरी मी काकी म्हणून तिला जीव लावलाय. तिची काळजी वाटली म्हणून आले तिची चौकशी करायला, बाकी काही नाही. हो का? एकाच छताखाली राहून तिची चौकशी फोनवर म्हणजे म्हणजे कसली चौकशी? बरेच दिवस झाले ती खूप टेन्शनमध्ये दिसत होती, म्हणून तिच्या खोलीत आले तर ती खोलीत नाहीये म्हणून फोन केला, बाकी काही नाही. अरे बापरे, दूध तापत ठेवलंय, मावशी पण नाही आहेत किचनमध्ये. दूध उतू जाईल, मी जाते. तुझं हे जे काही पुतणी प्रेम उतू चाललंय ना, ते मला चांगलं समजतंय अपर्णा. मला दूधखोळी समजू नकोस. पृथ्वी माझा भाऊ आहे म्हणून आजपर्यंत तुझ्या खोड्यांकडे मी दुर्लक्ष केलंय. पण याच्या पुढे जर तू माझ्या मार्गात आडवी आलीस तर तुला कायमची आडवी केल्याशिवाय राहणार नाही मी. हवं तर तुझ्या नवऱ्याला माझा इतिहास विचार. नंदका, तसं काही नाहीये, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. गैरसमज? मागच्या वेळी तू, श्रावणी आणि शुभ्या तिघांनी मिळून मला आजारी पाडलत. हा, विश्वंभरला घाबरवलं, त्या गुरुजींना खोटं सांगून श्रावणीचं लग्न मोडलं. त्यावेळेला ना तुमची वेळ चांगली होती आणि मी थोडी गाफील होते. मला वाटलं नव्हतं माझ्या घरातलेच माझ्यावर उलटतील म्हणून. पण आता तसं नाही होणार. आता तुमच्या प्रत्येक श्वासावर माझी नजर आहे. नंदक्का, तसं काही नाहीये, सोडा माझा हात. आता सोडतीये, पण जर का तू त्या श्रावणीला परत मदत केलीस तर तोडीन. बघत काय उभी आहेस? जा. हे बघा, टंचाई असेल ना तर ती उद्योगांना सोसायला सांगा, पण विद्यार्थ्यांचं पोट मारू नका. नाही, मला काय माहीत नाही. जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांशी बोला. शासकीय आपत्कालीन कोट्यातनं सिलेंडरची व्यवस्था करा. हे बघा, प्रत्येक हॉस्टेलचा गॅस हा सुरू झालाच पाहिजे आणि मला तासाभरात रिपोर्ट हवा आहे. उत्तम निर्णय घेतलास भैया. यामुळे ग्रामीण भागातल्या मुलांना तर आधार मिळेलच, पण बाहेरून आलेल्या मुलांनाही त्याने आधार मिळेल. कसं आहे ना पृथ्वी, गॅसचा तुटवडा झाला ना तर त्याची झळ सगळ्यात आधी सामान्य माणसाला बसते आणि विद्यार्थ्यांनी. खरंय भैया, पण भैया फक्त कोटा रिलीज करून हा प्रश्न नाही सुटणार. सप्लाय चेनमध्ये अडथळा येऊ शकतो, त्यावर तोडगा काढायला हवा, कारण हा प्रश्न काही दिवस तरी चालेल. काय करू शकतो आपण यावर? आपण ना ज्या हॉस्टेलमध्ये पोचायला गॅसला उशीर होतोय तिथे ऑनलाईन शिक्षण सुरू करू आणि त्या मुलांना घरी पोहोचवण्याची जबाबदारी आपण घेऊ. पण तोपर्यंत जी मुलं हॉस्टेलमध्ये आहेत त्यांच्या जेवणाचं काय करायचं? हॉस्टेलमध्ये असणाऱ्या मुलांसाठी आपण कोटा रिलीज करून सिलेंडर देतोच आहे ना. लागलीच तर कम्युनिटी किचन, अन्नछत्र संस्था यांना आवाहन करू. आणि आपल्या शहरापुरता जर विचार करायचा असेल ना भैया, तर आपल्या घरून जेवणाचे डबे पाठवू, मतदारसंघांमध्ये सांगू.